वंचित बहुजन आघाडीच्या नवीन उमेदवाराची घोषणा आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आलाय। नाशिक लोकसभा उमेदवार करण गायकर, दिंडोरी उमेदवार मालती थविल, जिल्हाध्यक्ष पवन पवार, महानगर प्रमुख अविनाश शिंदे, सचिव वामन गायकवाड, युवक प्रदेश सदस्य चेतन गांगुर्डे, युवक महानगर प्रमुख रवी पगारे, बाळासाहेब शिंदे, शिवा तेलंग, विजय वाहळे, किरण डोके, डॉक्टर अनिल आठवले, बजरंग शिंदे, कोमल पगारे, माहिर गजवे, ॲडव्होकेट भारत बुकाणे, जितेश शार्दूल, विवेक तांबे, राहुल पटेकर, दादासाहेब शिरसाट, विक्की वाकळे, राजू गोतीस असे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी, कामगार, शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण या धोरणांवर सकारात्मक काम करू। बेरोजगारीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव असेल, मराठा समाजाला आरक्षण याची भूमिका माझी 15 वर्षापासून आहे। इथून पुढेही ती त्याच पद्धतीने राहणार असून या मतदारसंघात जातीपातीचं राजकारण, धर्माचं राजकारण हे इतर लोक पुढची आपली रणनीती कशी राहणार सेवेची संस्था आहे। वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष आहे आणि या दोन्हींचाही मी उमेदवार आहे। एखाद्या पक्षात जात असताना राजकीय धोरण ही वेगळी असतात आणि सामाजिक धोरण ही वेगळी असतात। ती दोन्ही जपण्याची कसब माझ्यात आहे आणि दोन्ही प्लॅटफॉर्मवर मी प्रामाणिकपणे वंचितचेही विचार तितक्या जोमाने पुढे नेईन आणि छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून सुद्धा सामाजिक चळवळ जी मी आतापर्यंत उभी केली ती जपण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन। सोलापूरमध्ये पूर्ण महाराष्ट्रात कंबर कसलेली आहे। महाराष्ट्रामध्ये कवडीलाही एखादा पक्ष उरलेला नाही। महाराष्ट्राचे राजकारण हे गलिच्छ झालेलं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर बीजेपीच्या विरोधात जर कोणी टक्कर देत असेल तर फक्त वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष हा बीजेपीला विरोधक म्हणून उरलेला आहे। आणि हे आम्हीच नाही, तुम्ही बघितलं तर विरोधी पक्षाचे लोकही ते सांगता, बीजेपीचे लोकही ते सांगतात की आमची खरी लढत ही बीजेपी सोबत आहे। आणि म्हणूनच बीजेपी सोबत बीजेपीला हरवण्यासाठी आणि मोदीला थांबवण्यासाठी आणि या देशात लोकशाही वाचवण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी निवडक असं पूर्ण सर्वे केल्यानंतर करण भाऊ गायकर यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। कारण करण भाऊ गायकर हे वर्षानुवर्ष मराठा आरक्षणाचा लढा असेल, शेतकऱ्यांचा लढा असेल यासाठी लढत राहिलेले आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत करण भाऊच्या रूपाने नाशिकला एक नवा खासदार बघायला भेटेल अशी आपल्याद्वारे या ठिकाणी मी नमूद करतो। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यानुसार आम्ही करण गायकर यांना येवल्या इथे घेऊन गेलो। तिथं त्यांच्याशी त्यांचं चर्चा झाल्यानंतर साहेबांनी आज आम्हाला सांगितलं की हे दोन्ही उमेदवार आहे नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना आज पत्रकार परिषद घेऊन यांचं तुम्ही जाहीर आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून द्या, त्यांना पक्षाची क्रियाशील सदस्य करून द्या आणि यांची पत्रकार परिषद घेऊन यांची उमेदवारी डिक्लेअर करा। तर आम्ही त्या पद्धतीने तुम्हा सर्व लोकांना आम्ही इथं बोलवलं आणि आज रोजी आम्ही करण भाऊ गायकर आणि आपल्या ताईंना वंचित बहुजन आघाडीमध्ये यांचा प्रवेश झालेला आहे आणि यांना नाशिक जिल्ह्याच्या लोकसभेच्या रिंगणामध्ये आम्ही आता वंचित बहुजन आघाडी आणि खूप साऱ्या पक्षांनी आणि आम्हाला सपोर्ट केलेला आहे, खूप साऱ्या संघटनांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे। आम्ही या हिशोबाने या दोघांना आता उमेदवारी आज जाहीर करतोय। तुम्ही सुद्धा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या विचाराला प्रेरित होऊन त्यांची मराठा समाजाबद्दल असलेली भूमिका जरांगे पाटलांना दिलेली, त्यांनी मराठा आरक्षणाच्या वेळी साथ, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत आणि बाबासाहेबांचे उपकार या देशावर किती आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे। म्हणून भीमशक्ती शिवशक्ती एकत्र करून विकासाचं व्हिजन घेऊन शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण या सगळ्या गोष्टींमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी आणि जातीपातीचं राजकारण करणाऱ्या, धर्माचं राजकारण करणाऱ्या लोकांना अद्दल घडवण्यासाठी की जातीचं राजकारण करून फक्त निवडणुका होत नाही, धर्माचं राजकारण करून फक्त निवडणुका होत नाही, तर विकासाचं मॉडेल समोर आणून विकासाची गंगा ह्या नाशिक लोकसभा मतदारसंघात कशा पद्धतीने येईल त्या दृष्टिकोनातून ही माझी उमेदवारी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी, एक सर्वसामान्य घरातला मुलगा ज्याच्या पाठीमागं कुठलाही राजकीय वारसा नाही, ज्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा तितकी सक्षम नसताना फक्त एक विचाराचा मुलगा 15 वर्षापासून चांगलं काम करतोय आणि त्या मुलाच्या पाठीशी शाबासकीची थाप लोकसभेच्या उमेदवारीच्या निमित्तानं साहेबांनी दिल्यामुळं
या उमेदवारीसाठी आम्हाला आता हत्तीचं बळ मिळालंय। आमच्या दोन्ही विचाराचे लोक एकत्र येऊन या नाशिक जिल्ह्यात नवीन नांदी निर्माण करतील आणि विजयाची गुढी ही तुम्हाला 4 जून रोजी नाशिक जिल्ह्यात वंचितच्या माध्यमातून बघायला मिळेल। माझ्यासाठी पवन भाऊ असतील ते स्वतः इच्छुक होते, पण भाऊंनी सांगितलं जर समीकरण चांगलं होत असेल आणि निवडणूक ही चांगल्या पद्धतीने करण गायकर लढणार असतील तर मी त्यांचा मोठा भाऊ आहे, तेच मला त्या ठिकाणी घेऊन गेले आणि मोठ्या मनानं दिलदारपणा दाखवत अविनाश भाऊ असतील, दादासाहेब असतील, सर्व वंचितचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी मला त्या ठिकाणी घेऊन जाऊन साहेबांसमोर माझ्या कार्याचा अहवाल ठेवला। साहेबांना त्यांनी विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन आज मी तुम्हाला वंचितचा उमेदवार तुमच्या समोर दिसतोय। निश्चितपणे उद्यापासून जो प्रचार सुरू होतोय त्याच्यात तुम्हाला वंचितचे विचार काय आहे। देशाची परिस्थिती जर बघितली तर लोकशाही 100% धोक्यात आलेली आहे आणि त्यात महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये एकही पक्ष असा नाही की जो पूर्ण राहिलेला आहे। सगळ्या पक्षांचे तुकडे तुकडे झाले, कोण कोणासोबत हे कोणालाच कळत नाही। जर खऱ्या अर्थाने बघितलं भाजपला जर कोणी जर कट्टर विरोधक असेल आणि जर कोणी पर्याय असेल फक्त वंचित बहुजन आघाडी आहे। त्यामुळे भाजप विरोधात जर कोणी खऱ्या अर्थाने दंड थोपटले असेल आणि खऱ्या अर्थाने लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी श्रद्धेय स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी कंबर कसली आहे। नाशिकमध्येही बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवार देऊ केलेले आहेत। आमचे नाशिक लोकसभेचे उमेदवार करणजी गायकर यांना उमेदवारी घोषित केलेली आहे। तसेच दिंडोरी लोकसभेमधून थविल यांची उमेदवारी घोषित केलेली आहे। उमेदवारी घोषित करताना दिंडोरी आणि नाशिक या ठिकाणी आतापर्यंत जे जातीचे समीकरण आहे ते समीकरण लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी घोषित केलेली आहे। वंचित बहुजन आघाडीचे 2.5 लाखाच्या आसपास सभासद आहेत आणि करणभाऊ गायकर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांनी आतापर्यंत आपलं पूर्ण जीवन हे समाजकार्यासाठी वाहून दिलं आहे। भाऊसाहेब चव्हाण सारख्या माणसांनी जेव्हा मोठ्या प्रमाणात स्कॅम केला होता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्या पडती मिळवून देणे, मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावणे आणि मराठा आरक्षण मिळवपर्यंत न थांबण्याचा निर्धार करणभाऊंनी केलेला आहे। शेतकरी असेल, कष्टकरी असतील, त्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे यासाठी करणभाऊ शेवटपर्यंत झुंजत राहिलेले आहेत आणि झुंजतही राहतील। आणि त्यांनी आतापर्यंत जो त्यांच्या कामाचा ठसा उमटवलेला आहे, मग ते छावा क्रांतिकारी सेना असो, स्वराज्य असो, मराठी क्रांती मोर्चा असो, याच्या माध्यमातून त्यांनी आपलं कार्य चालू ठेवलेलं आहे आणि 100% जनतेपर्यंत पोहोचलेला चेहरा म्हणजे करणभाऊ गायकर आहे। त्यामुळे या नाशिकच्या जनतेला करण गायकर काही नवीन नाही, त्यामुळे 100% आमचा उमेदवार विजयी होईल अशी आम्हाला या ठिकाणी खात्री आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी तर त्यांचा जो विवाह आहे, त्यांचे जे धर्मपती आहेत ते मराठा समुदायातून येतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आदरणीय मनोज दादा जरांगे यांनी मी प्रत्येक लोकसभेमधून एक उमेदवार देईल अशी घोषणा केली होती। ठेवला तो मी पूर्ण करेन। शेतकऱ्यांचा प्रश्न आणि मतदारसंघातील मतदानाबाबत आणि मराठा आरक्षणाच्या पाठिंबा देण्याबाबत आता कधी मी विश्वास कधी तोडणार नाही आणि वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। बाळासाहेब आंबेडकर तुम आगे पडो, हम तुम्हारे साथ हैं। यानंतर मी पवनभाऊ पवार व वामनदादा गायकवाड या दोघांनाही विनंती करतो की त्यांनी थविल मॅडमचा प्रवेश घ्यायचा आहे वंचित बहुजन आघाडीमध्ये। यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये रीतसर प्रवेश झालेला आहे, त्यांनी पक्षाचा सभासत्वही घेतलेला आहे। तसंच करणभाऊ गायकर यांनी पण पक्षाचं सभासत्व घेतलेलं आहे आणि जो प्रवेशाचा कार्यक्रम आहे तो आपला आता पार पडलेला आहे। आता तुम्हाला काय प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता। ते संविधानिक पदावर आहे। हे छगन भुजबळ जर आमदार मंत्री नसते ना, मला त्यांना विरोध करायचा काही संबंध नव्हता। संविधानिक पदावर बसल्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचे अधिकार दिले, त्या अधिकाराची पायमल्ली करण्याचा अधिकार भुजबळांना कोणी दिला?
म्हणून त्या व्यक्तीच्या विरोधात आहे मी. कुठल्या समाजाच्या कुठल्या जातीच्या विरोधात जर करण गायकरचं एक जरी स्टेटमेंट असेल तुम्हाला दाखवा. मी व्यक्तीच्या विरोधात आहे, समाजाच्या जातीच्या विरोधात नाही. मी सगळ्या याच्यावरून तुम्ही माझ्या कामाच्या पद्धतीने हे लक्षात ठेवा. समता परिषदेमध्ये एखादा मराठा आहे का हो? तुम्ही आम्हाला प्रश्न विचारतात, हे प्रश्न कधी भुजबळांना पण विचारा ना. विचारले त्यांना कोण विचारलं? मग समता परिषदेमध्ये एखाद्या मग येवल्यामधून नांदगाव मधून एखादा ओबीसीचा चेहरा देता येत नाही का? तिथला भूमिपुत्र नाहीये का की येवल्यात आणि नांदगाव मध्ये ओबीसीचं लोकच राहत नाही? अहो तुम्ही ओबीसीचे नेते ना, तुम्ही ओबीसीचे जर नेते आहात तर ओबीसीतल्या एखाद्या घटक माणसाला मोठं करा ना. आतापर्यंत त्यांचा मुलगा आमदार झाला, आतापर्यंत त्यांचा पुतण्या खासदार झाला, आता त्यांचं नाव नाशिक लोकसभेला तेच लढले गेल्या 3 पंचवार्षिक.